नमस्कार. आज शिकणार आहोत 5 ते 1 डॉटची खूपच सुंदर सुंदर 3 रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. खूपच आकर्षक आणि अतिशय सुंदर आपल्या रांगोळ्या होणार आहेत. 5 ते 3 डॉट पाडून घेतले आपण बघू शकता आणि चौकोन आखून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने मध्ये ही रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा, 3 रेषा. नंतर अजून आपल्याला या पद्धतीने 3 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. अतिशय ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणल्या आहेत. हे बघा, चौकोनमध्ये फ्लावर काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. आपले खूपच सुंदर सोप्या अशा 3 रांगोळ्या होणार आहेत, त्याही सोप्या पद्धतीने. हे बघा, मध्येही आपल्याला कलर डॉट पाडून घ्यायचा आहे आणि इथंही कलरचे डॉट आपल्याला टाकून घ्यायचे आहेत बघू शकता. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते सोप्या पद्धतीने, म्हणून माझा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. कारण मी बेसिक पद्धतीच्या रांगोळ्या आणते, अतिशय सुंदर आणि सोप्या. बोटाने दाबून घ्यायचे आपल्याला बघू शकता. इथून आपल्याला जे चौकोन आहे तिथं गोल गोल करत जायचं आहे अशा पद्धतीने. मध्ये आपल्याला डॉट पाडून पंच करत जायचं आहे. इथं आपल्याला पानाचा आकार असा काढायचा आहे चारी बाजूने. हलका हलका आपल्याला शेड देऊन द्यायचा हाफमध्ये. छोटे छोटे डॉट ठेवायचे आपल्याला. हलक्या हलक्या रेषा 3 पाकळ्या काढून आपल्याला हलक्या रेषा मारायच्या आहे. चारी बाजूने बघा एक डॉट ठेवायचा आहे. इकडून एक पाकळी, इकडून एक पाकळी आणि वरून एक पाकळी, आणि हलका हलका शेड द्यायचा आपल्याला. इथे ही डॉट ठेवून आपल्याला सेम त्या पद्धतीने मध्ये थोडा आपल्याला गोलमध्ये कलर टाकून घ्यायचा आहे. आता आपण शिकणार आहोत दुसरी अतिशय सुंदर आणि आकर्षक सोपी रांगोळी. पूर्ण आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. इथं आपल्याला विरुद्ध कलर असा मी डॉट टाकून घेतला आहे. हे बघा, 5 ते 1 डॉट आपल्याला पाडून घ्यायचे बघू शकता तुम्ही. 5 नंतर हे 3 नंतर 1 आणि सेम त्या पद्धतीने आपल्याला चौकोन आखून घ्यायचं आहे. इथं आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघू शकता, 2-2. चारही बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने 2-2 रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा. इथं आपल्याला पानाचा आकार असा काढायचा आहे. नंतर हे बघा, कमळाचं फूल आपल्याला तयार करायचं आहे. इथं आपल्याला आडव्या अशा क्रॉसमध्ये रेषा ओढून अजून क्रॉसमध्ये रेषा ओढायच्या आहेत बघू शकता. आणि इथं हलका हलका शेड द्यायचा आहे आपल्याला. इथेही थोडं वरती आपल्याला एक डॉट सोडायचं आहे बघा रेषा ओढून. सेम त्या पद्धतीने चारही बाजूला आपल्याला करून घ्यायचं आहे कमळाचं फूल.
इथं आपल्याला कलरचे डॉट ठेवून पंच करत जायचे, बघू शकता. थोडासा आपल्याला कलर डॉट टाकून घ्यायचा आहे, हलका हलका. इथं 3 डॉट, 2 नंतर 1 अशा पद्धतीने चारही बाजूला 3, 2 आणि 1 असे डॉट ठेवून घ्यायचे आहेत आपल्या चुटकीने. अतिशय सुंदर अशी आपली रांगोळी दिसते बघा, आकर्षक. इथं चौकोन आखून घ्यायचं आहे आपल्याला, जे डॉट आहेत ते. मध्येही आपल्याला अशाच पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत, 3-3. त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे डॉट ठेवत जायचे. इथं एक एक असं रेष ओढून पुढं डॉट सोडायचं आपल्याला. याच्यानंतर आपण सुंदर अशी आकर्षक करणारी तिसरी रांगोळी शिकणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने 5 ते 1 डॉटची. आपल्याला 3 अशा रांगोळ्या काढायच्या आहेत, तेही अगदी सोप्या पद्धतीने. ही बघा आता तिसरी रांगोळी, 5 ते 1 डॉट. 5 नंतर 3 डॉट पाडायचे, नंतर 1. हे बघा 3 नंतर 1. त्याच पद्धतीने चौकोन आखत जायचे बघा. व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे. नंतर बघा एक मोठी रेष, छोटी आणि छोटी, चारही बाजूला सेम त्या पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता इथून आपल्याला एक एक पाकळी काढत जायची. अजून दुसरी पाकळी त्याला आजूबाजूने आपल्याला काढून घ्यायची. इथं आपल्याला छोटे छोटे डॉट ठेवून घ्यायचे आहेत. इथं कलर डॉट टाकून घेणार आहे मी. हे बघा मध्येही आपल्याला चौकोन आखून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने. एका बोटाने आपल्याला वरती बघा सरकवत जायचं आहे, म्हणजे डिझाईन तयार होते. मध्येही डॉट पाडून आपल्याला गोल करून घ्यायचं आहे, विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे. आणि आपल्याला चारही बाजूला डॉट ठेवायचे आहेत बघा. आणि मध्येही आपल्याला एक एक डॉट ठेवायचा आहे. आणि एका बोटाने आपल्याला फक्त वरती सरकवत जायचे, बघू शकता. इथं 3 आणि 1 असे डॉट ठेवायचे आहेत. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा, कारण माझे यूजफुल व्हिडिओ असतात अगदी सोप्या पद्धतीने. मध्येही आपल्याला हिरवा कलर डॉट ठेवायचा आहे. आणि मी बेसिक पद्धतीने रांगोळ्या आणत असते, म्हणून नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा. कारण मी नवीन नवीन खूप सारे व्हिडिओ आणणार आहे सोप्या पद्धतीने रांगोळी व्हिडिओ. धन्यवाद.